पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. मामा. हा मामा. वीणा ये ना. काय ग, काही काम होतं का? हा म्हणजे थोडं उर्मीबद्दल बोलायचं होतं. मला तिचं फार टेन्शन आलंय. अरे बोल ना. बस बस बस. आता काय केलं उर्मीने? म्हणजे काही केलं नाहीये, पण ती वेगळ्याच जगात वावरती. अरे म्हणजे ती काय करते तिचं तिलाच समजत नाहीये. मामा प्लीज एकदा बोल ना मामी आत्याशी, आणि उर्मीच्या भल्यासाठी, खरं तर आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी. वीणाताई, तू इकडे आहेस? मी कुठे कुठे शोधते तुला. माझं काम आहे तुझ्याकडे. अगं ऐक ना, तू हो ना पुढे. आलेच मी. एका मिनिटाचं काम आहे. चल 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 ना. अगं चल चल. प्रभास, आत्तू, गुड बॉय. अगदी वेळेत आलास. नाही माझं ठीक आहे तू, पण मला सांग तू अजून इथेच कशी काय? हा, मला वाटलं तू ऑलरेडी ऑफिसच्या पार्टीत पोहोचली असशील. कारण आजपासून आपण दोघं जण ऑफिसमध्ये एकत्र जाणार आहोत. आजपासून म्हणजे? सांगेन तुला. तू आधी फ्रेश हो, आपल्याला पार्टीला जायचंय. ऑफिसला गेल्यावर सांगेन. सिक्रेट आहे? टॉप सिक्रेट. सिक्रेट. थांबा. हात पुढे कर. आता उघड डोळे. उर्मी बाळा, डोळ्यांवरून हात काढशील तर दिसेल की नाही मला. सॉरी सर. हे काय सिक्रेट म्हणजे? प्रभाससाठी आणलंय. हॅपी दिवाळीचं कार्ड. काय उर्मी, तू त्याला दिवाळीच्या दिवशी भेटून आलीस असं म्हणालीस. तू त्याला फोन सुद्धा केलास. हे काय? आणि दिवाळी संपली आता. माझी सुरू झालीये ना. पण हे कार्ड मी त्याला कुरिअर करू का? का घरी जाऊन देऊ त्याच्या? उर्मी ऐक ना, मी तुला परत एकदा सांगते. हा, त्या प्रभासचा गैरसमज झालाय की तू वीणा आहेस. आणि तू जर त्याचा गैरसमज दूर नाही केलास ना, तर मग ताई, तू मला फक्त लेक्चर देऊन घाबरवायचं ठरवलंयस का? हेल्प वगैरे करायची असते. तू मला ना नवीन नवीन आयडियाज दिल्या पाहिजेत. साथ दिली पाहिजे माझी. प्रभास देणार आहे ना माझी तशी आयुष्यभर. मी काय चुकीचं बोलले का? माने, तयार आहे ना सगळं तिकडे? आम्ही येतोय. प्रभास. हॅलो हॅलो हॅलो. हे बघा, तुम्ही जे कोणी आहात ना, ब्लँक कॉल्स करणं बंद करा. बोलायची हिम्मत नसेल ना तर फोन करत जाऊ नका. आणि तुम्हाला काय वाटलं, मला कळणार नाही का कोण बोलतंय? आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट करते. आत्तू, काय काय झालं? तू फोनवरून कोणाला जापतेस? काय नाही रे, कोणीतरी ब्लँक कॉल करून डिस्टर्ब करतंय. आत्तू, तू रिलॅक्स हो. हा ना, दे मला फोन दे, मी बघतो. हा, तू एक काम कर, तू कारमध्ये जाऊन बस, मी आलोच पटकन. लवकर ये. हॅलो हॅलो. मामा. ए मामा, अरे बाबा बोलवतात तुला. आलोच. एकच कॉल बाकी आहे, तेवढा करतो आणि आलो. ऐक ना, ते काहीतरी अर्जंट काम आहे म्हणत होते. तू जा ना, फोन मी करते. तसंही हा कॉल तुलाच करावा लागणार आहे. काही म्हणालास का तू? नाही,
हां म्हणजे हा 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 नंबर डायल कर. हा फोन बाकी आहे. मी करते, तू जा बरं. हॅलो. हॅलो, मी मी वी काय काय प्रॉब्लेम काय तुमचा? हे असे ब्लँक कॉल्स करून त्रास का देताय? नाही म्हणजे तुम्हाला बोलायचंच नसेल तर कॉल तरी कशाला करता? हे ना असली फालतूगिरी ना बंद करा प्लीज. स्टॉप दिस नॉनसेन्स. हॅलो, हा सदावर्तेंचाच नंबर आहे ना? नाही म्हणजे ब्लँक कॉल्स करण्याच्या आधी कन्फर्म केलंच असेल ना तुम्ही? हे बघा, तुमचा काहीतरी ना गैरसमज होतोय. ह्या नंबरवरून तुम्हाला कोणीच ब्लँक कॉल करणार नाही. हो का? एवढ्या वेळ तुम्ही टाइमपास म्हणून कॉल करत होता का? आणि नंतर मग गप्प बसत होता? खरंच तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये, पण तुम्ही माझं बोलणं ऐकून घ्याल का? हा बोला पटकन. संगमनेरमध्ये जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे ना, त्याचा रौप्य महोत्सवी सोहळा कार्तिक एकादशीला साजरा होणार आहे. आणि तुमच्या कुटुंबाने म्हणजे सदावर्ते कुटुंबाने खूप मोठी देणगी दिली होती बांधकामाच्या वेळी आणि त्याची खूप मदत झाली आम्हाला. म्हणून तुम्ही सहकुटुंब या सोहळ्याला उपस्थित राहावं ही नम्र विनंती करायची होती. हां आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला वाटलं तुम्हीच ब्लँक कॉल देत होता म्हणून मी आय एम रिअली सॉरी. हां बाय द वे तुमचं नाव काय? एक्सक्यूज मी. हा आवाज मी ऐकल्यासारखा का वाटतोय? या मुलीचा आवाज मी याआधी ऐकलाय असं का वाटतंय मला? पाहिजे. आता आपली बायको आपल्याला कायमची पाहिजे. आता डायरेक्ट लग्न, बाकी काहीच नाही. सगळ्यात पहिल्या मुहूर्तावर कार्तिकी एकादशीलाच बार उडवायचं. आपलं आणि बायकोचं लगीन फिक्स. ऐक, आमंत्रणाचे बॅनर पुन्हा लाव गावात. काही झालं तरी तुळशी विवाह आणि आपलं लगीन एकाच टायमिंगला झालं पाहिजे. तुला असं वाटू राहिलं ना आपण हे सगळं कसं काय जमवणार? सांगतो. गावातली सगळी लोक तुळशी विवाहाच्या गडबडीत असणार. आपण फिल्डिंग लावणार, विणाला उचलणार आणि मग खरोखरचं लगीन करून टाकणार. कसा वाटला कार्यक्रम? आवडला याला? ये बस. चला चला मला फक्त प्रभासशी बोलायचं आहे. चला चला. या प्रभास सदावर्ते या. बसा. आतू नाही, ही खुर्ची मी नाही डिझर्व करत. तुम्ही कधीतरीच येतो ऑफिसला, त्यामुळे हे केबिन, ही खुर्ची यावर बसण्याचा मला अजिबात अधिकार नाही. इनफॅक्ट मला असं नाही प्रभास, परत असं बोलायचं नाही, कारण या खुर्चीवर बसण्याचा अधिकार फक्त तुझा आहे. आतू नाही. आतू नेहमी तूच म्हणत असतेस ना, जबाबदारी आणि अधिकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि आतू, मी जर जबाबदारीच घेत नसेन तर मला अधिकार तरी का मिळावे?
दादाची इच्छा आहे म्हणून. बाबांना सुद्धा असंच वाटत होतं की मी बिझनेस सांभाळावा. फक्त सांभाळावा असं नाही, तर हा बिझनेस खूप मोठा करावा. दादाचं स्वप्न होतं हे. सदावर्ते टेक्सटाईलचं नाव जगभर असावं. आणि तुझंही. पण नियतीला काही गोष्टी मान्यच नव्हत्या. मग मी वचन दिलं दादाला की तुझा बिझनेस मी सांभाळेन, मला शक्य होईल तितका मोठा करीन. आणि वेळ आली की मी तो तुझ्या हवाली करेन प्रभास. आणि मला असं वाटतं की आता ती वेळ आली आहे. हे बघ प्रभास, हे जे काही आहे ना ते दादाचं आहे, तुझं आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. दादाला मी जे वचन दिलंय ते मला पूर्ण करायचं आहे. तू बस या खुर्चीत आणि तुझी जबाबदारी स्वीकार. हे बघ प्रभास, मला ना तुझ्यात स्पार्क दिसतोय. तू जे काही मनापासून ठरवतोस ना त्याच्यासाठी अगदी सर्वस्व पणाला लावतोस. आणि हीच तर उत्तम बिझनेसमन असल्याची खासियत आहे, नाही का? सो तू हा बिझनेस जॉईन करतोयस. ठीक आहे, ठीक आहे. तू तुझ्या कॉन्सर्ट सांभाळ. मी दिवाळी पार्टी कॅन्सल करते. तू तो असे टोकाचे निर्णय का घेतेय? तू जा, तू तुझी कॉन्सर्ट सांभाळ ना. मी बघते काय करायचं ते. तू नको ना. मी माफी मागीन दादाची. मी जे माझ्या दादाला वचन दिलं होतं ते पूर्ण करू शकले नाही याची खंत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या सोबत राहणार आहे. ऐक ना माझं. तू असं नको ना बोलूस प्लीज. आत्तू, तुला माहिती आहे ना, आम्ही दरवर्षी न्यू इयरला नवीन थीम घेऊन कॉन्सर्ट करतो. आणि ही कॉन्सर्ट ना आत्तू आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची असते. आम्ही सगळ्यांना या कॉन्सर्टला घेऊन कमिटेड असतो. आत्तू, हे बघ, मला तुझ्या आणि बाबांची इच्छा पूर्ण करायची आहे, पण नवीन कमिटमेंट हाती घेऊन जुन्या कमिटमेंटकडे दुर्लक्ष करणं माझ्या मनाला नाही पटत. मी माझा शब्द कसा मोडू तूच, पण तरीही तू म्हणत असशील ना तर मी इमिजिएटली. नाही, तू तुझा कॉन्सर्ट पूर्ण कर आणि मग जॉईन कर. हा, पण त्यानंतर एकही दिवस उशीर झालेला मला चालणार नाही. नाही करणार तू. आणि प्रभास, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आता तू जे कमिटमेंट विषयी बोललास ना ते बोलणं खूप सोपं आहे, पण करणं खूप कठीण. आणि कमिटमेंट शब्द न पाळणाऱ्या माणसांचाच काय, त्यांच्या सावलीचा सुद्धा तिरस्कार करते मी. मामा, माझं सदावर्तेंशी बोलणं झालं. हळूहळू. पाणी घे, पाणी घे मामा, पाणी घे. हे घे, हे घे, हे घे पाणी घे. वर बघ, वर बघ. एवढा कसा काय ठसका लागला तुला? अहो बाबा, ते काहीतरी बोलायला गेले ना म्हणून. काही गरज होती का ग आत्ताच यांना सगळं सांगायची? एवढं महत्वाचं होतं का ते? वीणा, तुझ्या मामी आत्याला म्हणावं, आता मोठी झाली आहे मी, मला समजतं काय महत्वाचं आहे काय नाही. बघितलंस वीणा,
मी जरा काही बोलायला गेले ना की दादाने मला डाफरलंच पाहिजे. मी काय ग काळजीपोटी बोलायला लागले. वीणा, फोनचं काय सांगत होतीस तू? काही नाही बाबा, ते एवढंच की मामाने जो फोन करायला सांगितला होता ना सदावर्तेंच्या घरी, तो फोन केलाय मी. बर. त्या बाई काय म्हणाल्या? अरे मामा, बाई नव्हती, कोणीतरी पुरुष बोलत होता फोनवर. कोणी असो, तू रीतसर आमंत्रण दिलंस ना. हो. हां, मग ठीक आहे. म्हणजे आता सगळी मान्यवर मंडळी उत्सवाला येणार. चल जेवा. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज दिवाळीच्या दिवशी मी एक खूप महत्त्वाची अनाउन्समेंट करणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रभास बिझनेसचा चार्ज घेणार आहे. थँक्यू. दादू, सो हॅपी फॉर यू. फायनली तू ऑफिस जॉईन करतोयस. आजोबा, यशस्वी भव. अरे उशिरा का होईना, पण योग्य तो निर्णय तू घेतलास. हीच अनाउन्समेंट करायची होती मला. प्रभास, खूप आतुरतेने वाट बघते मी या दिवसाची. ऑल द बेस्ट. थँक्यू. प्रभास, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. अहो, हे सगळं पटतंय का तुम्हाला? आपला पगाराचा दिवस जवळ येतोय, त्यामुळे मला पटो अगर न पटो या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. अहो, पण जर प्रभास नवीन वर्षात बिझनेस जॉईन करणार असेल तर त्याची अनाउन्समेंट वंचनी आत्ता करायची काय गरज होती? हा मुद्दा बरोबर आहे. अजिबात नाही. अजिबात नाही. कुठली अनाउन्समेंट मी कधी आणि कशी करायची हे शैलजा सदावर्ते स्वतः ठरवते. तेच सांगत होतो मी हिला. आलोच. उचल ना फोन प्रभास. गुड नाईट म्हणायचंय ना मला तुला. उचल. का उचलत नाहीये हा फोन? मी बोलतो, आपल्याला ताबडतोब भेटायला हवं.